भारत अमेरिका व्यापार कराराबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ही पोस्ट. भारतावरचा टॅरिफ 25% 18% आणण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली. पण त्यात ट्रम्प यांनी एक वाक्य लिहिलं, भारत अमेरिकेवरचे सगळे टॅरिफ आणि नॉन टॅरिफ बॅरियर शून्यावर आणेल. सध्या हीच भीती आहे की अमेरिकन शेतीमाल आणि शेती संबंधित वस्तूंवर जर काहीच टॅरिफ नसेल तर तो स्वस्त माल इथल्या बाजारपेठेत येईल आणि त्यामुळे भारतातला शेतीमाल आणि शेतकरी रस्त्यावर येईल. सध्या विरोधी पक्ष याच मुद्द्यावरून सरकारला घेरतायत. भारत अमेरिका व्यापार करार हे मोदींचं यश नाही तर त्यांनी ट्रम्प समोर पत्करलेली शरणागती आहे असे आरोप केले जात आहेत. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादन सुद्धा भारतात मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. यात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. पण या करारामुळे जर अमेरिकेतली डेअरी प्रॉडक्ट्सना भारतीय बाजारपेठ खुली झाली तर भारतीय दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे दर कोसळून दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. याच सगळ्या कारणांमुळे भारत अमेरिका व्यापार करार हा भारतासाठी तोट्याचा असल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. या नव्या ट्रेड डीलमुळे भारतीय शेती आणि शेतकरी संकटात येईल का, पाहूया त्या व्हिडिओमधून. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा.